भावनिक बुद्धिमत्ता हा शब्द आपण अनेकदा ऐकला आहे, पण त्याचा पूर्ण अर्थ आणि उपयोग समजून त्याच्या मुळाशी काय आहे हे जाणून घेण्याची आज गरज आहे. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे आत्मजागरूकता, आपले परस्पर संवाद, निर्णय आणि भावनिक क्षमता यांना आकार देणारे हे अत्यावश्यक कौशल्य आहे. त्याला आत्मसात करण्यासाठी आज आपला प्रवास सुरू झाला आहे. अशी कल्पना करा की तुम्ही एका रंगाने भरलेल्या खोलीत आहात. प्रत्येक वेगळा रंग एक वेगळी भावना दर्शवित आहे. काही रंग तेजस्वी आहेत तर काही रंग सूक्ष्म पण आहेत. आत्मजागरूकता म्हणजे हे रंग ओळखण्याची, ते तिथे का आहेत आणि ते आपल्या विचारांशी आणि कृतींशी कसे जोडले आहेत हे समजून घेण्याची आपली क्षमता आहे. अरे, चिंताग्रस्त वाटत आहे? मग अधिक तयारी करा किंवा तणाव व्यवस्थापन तंत्र वापरा जे तुम्हाला शिकवले जाईल. नेहमी लक्षात ठेवा, प्रतिसाद द्या, प्रतिक्रिया देऊ नका. आपल्या भावना आपल्या निर्णयांना मार्गदर्शन करतात, कधीकधी आपली त्या दिशाभूल पण करतात. आत्मजागरूकता म्हणजे संवेदनशीलता. ती आपल्याला एक पाऊल मागे घेण्यास, परिस्थितीचे बरोबर मूल्यमापन करण्यास आणि हुशारीने वागण्यास मदत करते. पण लक्षात घ्या, भावनांच्या या रंगीबेरंगी जगात आपण एकटे नाही आहोत. आत्मजागरूकता म्हणजे स्वतःला समजून घेणे. त्यामुळे आपल्याला इतरांना समजून घेण्यास मदत होते. आपण पटकन जुळतो आणि आपल्यातली सहानुभूती आपल्याला यशस्वी बनवते. भावनिक बुद्धिमत्तेतील आत्मजागरूकता हा आपला एक सततचा प्रवास आहे. आपली समज, आपली प्रगती आणि आपली परिपक्वता ह्यांचे हे एक मिश्रण आहे जे आपल्याला आपल्या अंतर्मनाशी संपर्क साधून देते. त्यामुळे जीवनाच्या सर्व पैलूंना स्पर्श करण्यास आपल्याला मदत होते.